आपल्या भाषा मेन्सवेअरच्या कामात जोरात चालू होते. दुकानातले लाईट घ्यायसाठी मित्राच्या दुकानावर आलो. डझनभर पीओपीचे लाईट घेतले, पण मित्राला पैसे द्यायला गेलो तर तो डायरेक्ट नाही म्हणे. काऊन की मित्राचा वावर जिगाव प्रकल्पात जायला. पैसे तर दिले मी ना, पण म्हटलं लाईट बी तुम्हीच लावून द्या, तेवढेच पैसे वाचतील बा माई. योगेश पाटीलनं दुकानात लाईट गिट लावले. तेवढ्यात आले पीजे मेन्सवेअरचे ऑनर परम मित्र पंकज सेठ जाधव. तेले सोबत घेऊन आलो व्हिजिटिंग कार्ड बनवायला. त्याच्याच आवडीनं आपल्या भाषा मेन्सवेअरचं व्हिजिटिंग कार्ड बनवलं. काउंटरच्या जवळ हा चुम्मेश्वरी वॉलपेपर लावला, त्यावर शोभीन असं ॲक्रिलिकचं नाव बी डिझाईन केलं. दुकानात काचगिचं लावले, सीसीटीव्ही कॅमेरा लावला. आता सगळं दुकान जवळपास रेडी झालं होतं. राहिलं होतं ते फक्त बाहेरचं नाव. शुभम भाऊ म्हणत टेन्शन नका घेऊ, आजच ते बी होऊन जाते. हे झालं आपल्या दुकानाचं नाव रेडी. आता येणाऱ्या जाणाऱ्याला ते नाव दिसत होतं. 360च्या स्पीडनं पुऱ्या नांदुऱ्यात चर्चा झाली की प्रतीक जवरेनं मेन्सवेअर टाकलं. दुकानातल्या एका भीतीवर आपल्याला हे बॅनर लावायचं होतं, ते बी लावून दिलं. हे ॲक्रिलिकचं नाव रेडी झालं, ते बी लावून दिलं. फक्त साफसफाई राहिली होती, पण तुम्हाला तर आपली 360ची स्पीड माहितच आहे. आता तुम्ही म्हणसान की मला कपड्याच्या धंद्यातलं नॉलेज आलं कसं काय, तर त्याच्या मागचं पूर्ण श्रेय जाते आमच्या आयुष भाऊले. गेल्या 1 वर्षापासून त्यानं कपड्याच्या बद्दल मला सगळी माहिती दिली. क्वालिटी, क्वांटिटी आणि रेट या तिन्ही गोष्टीचा मेळ कसा आणायचा हे त्यानं मला शिकवलं. काऊन की त्याला बी वाटते की आपल्या मराठी माणसांना व्यवसायात उतरायलाच पाहिजे. आणि एवढंच नाही, आपल्या दुकानात येऊन आम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट बी त्यानं शिकवलं. एक मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला कसं पुढे नेऊ शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला भाषा मेन्सवेअर. तर चला बा, ओपनिंगची तारीख जवळ आली, आम्ही करतो आता आमचे काम. तुम्ही ना अजून बी मला फॉलो नशीन करेल तर करून घ्या. पाहू आता अजून पुढे काय काय होते.